छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे यांच्यात चांगली जुंपली आहे। एकमेकांना पाडण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी केलाय। इतकंच नव्हे तर अगदी अवकात काढण्यापर्यंत वाद वाढलाय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। संभाजीनगरात भुमरे खैरेंमध्ये जुंपली। लोकसभेला खैरेंना पाडण्याचा भुमरेंचा निर्धार। खवळलेल्या खैरेंनी काढली भुमरेंची अवकात। संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे। दोन्ही नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसतायत। आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरेंचं डिपॉझिट जप्त करणार असल्याचं आव्हान भुमरेंनी दिलं। चंद्रकांत खैरेंना सध्या काम नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला। खैरेला आम्ही जास्त महत्त्व देत नाही। खैरेला सध्या काही काम नाही। खैरेला फक्त आम्हीच दिसतो, त्याच्यामुळे उठसूट आरोप करीत असतात। पण मला एक सांगा, सगळ्या जनतेला माहिती आहे आम्ही कसं काम करतो, काय करतो, त्याच्यामुळे खैरेला आम्ही आरोपाला जास्त महत्त्व देत नाही। भुमरेंच्या टीकेला खैरेनेही सडेतोड उत्तर दिलंय। संदीपान भुमरे पैठणचे आहेत। संभाजीनगरशी त्यांचा संबंध काय असा सवाल खैरेने उपस्थित केला। केलेल्या उपकारांचा विसर पडलेल्या भुमरेंना यावेळी जनता विसरणार नाही असंही खैरेने सुनावलंय। त्याची अवकातच नाही आहे, त्याची अवकात नाही। ज्या माणसाला मी स्वतः त्या ठिकाणी साहेबांकडे घेऊन जाऊन त्यांना आमदारकी मिळवून दिली आणि नंतर पण सपोर्ट केला। मी पालकमंत्री होतो, नंतर ते आमदार होते, हे सगळं पाहिल्यानंतर पूर्णपणे सपोर्ट केला। आत्ताही मंत्रिपदाच्या काळामध्ये मंत्रिपद पाहिजे म्हणून उद्धव साहेबांना सांगितलं मी आणि त्यांना ते मिळालं, परंतु त्यांनी जाण ठेवली नाही। ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी, ज्या पक्षांनी, ज्या नेत्यांनी मोठं केलं त्याला ते विसरतात आणि म्हणून जनता यांना विसरणार आहे। संभाजीनगरच्या राजकारणात शिवसेनेचा दबदबा होता। आता शिवसेना आणि ठाकरे गटात वर्चस्वावरून संघर्ष निर्माण झालाय। एकेकाळी एकमेकांचे सख्खे सहकारी असलेले नेते पक्के वैरी बनलेत। अविनाश कानडजेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर।